नमस्कार. भारतीय इतिहासात असे काही दिवस आहेत ज्यांनी देशाची दिशाच बदलून टाकली. चला, आज आपण अशाच एका क्रांतिकारी दिवसाची गोष्ट जाणून घेऊया, ज्याने लाखो लोकांचं आयुष्य कायमचं बदललं. जरा विचार करा, 5 लाखांपेक्षा जास्त लोक ही फक्त एक संख्या नाहीये, तर हा एका प्रचंड मोठ्या सामाजिक बदलाचा पुरावा आहे. एवढे लोक एकाच ठिकाणी एकाच ध्येयाने एकत्र आले होते. ती तारीख होती 14 ऑक्टोबर 1956 आणि ठिकाण होतं नागपूरची दीक्षाभूमी. याच दिवशी भारताच्या सामाजिक इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. आणि हाच तो ऐतिहासिक क्षण होता ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखतो. हे जगातलं सर्वात मोठं सामूहिक धर्मांतर मानलं जातं. पण ही क्रांती एका दिवसात घडली नव्हती. यामागे एक मोठा विचार होता, एक मोठा प्रवास होता. चला तर मग हा प्रवास समजून घेऊया. याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाखांहून अधिक अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही फक्त एक धर्मांतराची घटना नव्हती, तर ती होती एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात. पण प्रश्न हा आहे की हा एवढा मोठा निर्णय, ही क्रांती एका दिवसात तर झाली नसेल, नाही का? या ऐतिहासिक क्षणाची बीज कुठे आणि केव्हा पेरली गेली होती? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या क्रांतीची मुळं तब्बल 2 दशक मागे जात आहेत. आणि या सगळ्याची सुरुवात झाली होती एका शपथेनं, एका ऐतिहासिक घोषणेनं. म्हणजे बघा, 1935 साली एक घोषणा केली गेली आणि त्यानंतर तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1956 मध्ये ती घोषणा एका महाक्रांतीत बदलली. आणि काय होती ती ऐतिहासिक घोषणा? 1935 साली येवल्याच्या भूमीवरून बाबासाहेबांनी एक गर्जना केली होती. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि याच एका वाक्याने एका नव्या मार्गाचा शोध सुरू झाला. या घोषणेनंतर पुढची 20 वर्ष बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी जगातल्या मोठमोठ्या धर्मांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा अगदी मुळापासून अभ्यास केला. पण मग एक प्रश्न मनात येतोच की एवढ्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यावर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचीच निवड का केली असेल? यामागे कोणती कारणं होती? याचं उत्तर आपल्याला स्वतः बाबासाहेबांच्याच शब्दात मिळतं. ते म्हणायचे, बौद्ध धर्म हा विज्ञान, समता आणि करुणेचा धर्म आहे. इथे कुठलाही भेदभाव नाही. हीच 3 तत्व त्यांच्या निवडीचा मूळ आधार होती. चला, आता आपण परत जाऊया त्या ऐतिहासिक दिवसावर. 14 ऑक्टोबर 1956, नागपूरची दीक्षाभूमी. तिथे नेमकं काय काय घडलं? तो सोहळा कसा होता माहितीये? सगळ्यात आधी बाबासाहेबांनी स्वतः म्यानमारचे भिक्खू महास्थिवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण आणि पंचशील स्वीकारून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि मग जे घडलं ते इतिहासात अभूतपूर्व होतं. बाबासाहेबांनी स्वतः आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा देऊन धम्माची दीक्षा दिली. एवढ्या मोठ्या संख्येनं एकाच वेळी एका नेत्याच्या शब्दावर इतक्या शांततेच्या मार्गानं झालेलं हे धर्मांतर जगात याआधी कधीच घडलं नव्हतं. खरंच एक जागतिक आणि ऐतिहासिक घटना होती ही. म्हणूनच हा धम्मचक्र प्रवर्तनाचा क्षण म्हणजे नुसतं धर्मांतर नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचा तो एक कळस होता. त्यांनी आयुष्यभर ज्या समानतेसाठी लढा दिला त्याचं ते एक जिवंत प्रतीक होतं. पण बघा, या ऐतिहासिक घटनेनंतर काहीतरी वेगळंच घडणार होतं. या धम्मक्रांतीनंतर अवघ्या 45 दिवसांतच 6 डिसेंबर 1956 याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. असं वाटतं की जणू काही आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं, सर्वात महत्त्वाचं कार्य पूर्ण करूनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेबांची ही कथा, त्यांचा हा लढा खरंच खूप प्रेरणा देणार आहे. आणि ही धम्मक्रांती जर आपल्या सगळ्यांच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. आणि ही गोष्ट फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण बाबासाहेबांचा हा विचार, त्यांची ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवी. हा आपला सगळ्यांचा वारसा आहे. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो जो बेल आयकॉन आहे ना, तो नक्की दाबा, म्हणजे आमचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद. जय भीम.